यानंतर आपण स्टार्ट करतोय पेपर 1 मधला नेक्स्ट टॉपिक नंबर 7, ज्याचं नाव आहे वेव्ह मोशन. स्टार्टिंगला आपण याची थोडीशी थिअरी चेक करूया. तर या टॉपिकमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला वेव्ह हा कन्सेप्ट आहे, त्याच्या असणारे वेगवेगळे टाइप्स आणि त्याच्या असणाऱ्या काही प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये दिलेले आहेत, की ज्यामध्ये ॲम्प्लिट्यूड आहे, पिरियड आहे, फ्रिक्वेन्सी आहे, वेव्हलेंथ आहे. तर अशा काही टर्म सुरुवातीला आपल्याला त्यांनी दिलेल्या आहेत. त्यानंतर पुढचं एक फेमस रिलेशन आहे जे वेलॉसिटी, फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथमध्ये आपण घेतो. ते रिलेशन आहे v इज इक्वल टू एन लॅम्बडा. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह, की ज्यामध्ये आपण त्या प्रोग्रेसिव्ह वेव्हचे काही स्टँडर्ड इक्वेशन घेतलेले आहेत. तर त्यातलं पहिलं इक्वेशन असं आहे, तर y इज इक्वल टू a sin 2 पाय nt मायनस एक्स अपॉन लॅम्बडा. तर या पद्धतीचे अजून काही फॉर्म आहेत, तर ते फॉर्म आपण त्या पॉईंटमध्ये बघितलेले आहेत. त्याच्या पुढचा पॉईंट होता रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह अँड रिफ्लेक्शन ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्ह. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट होता सुपरपोजिशन ऑफ वेव्ह आणि टाइप्स ऑफ इंटरफरन्स. पुन्हा इंटरफरन्सचे दोन टाइप्स आपण बघितले. त्यातला पहिला आहे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि दुसरा आहे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. त्याच्या नेक्स्ट जो पॉईंट होता तो होता फॉर्मेशन ऑफ बीट्स, त्याचं मिनिंग, आणि पुढे होता बीट फ्रिक्वेन्सी हा कन्सेप्ट, ज्यामध्ये आपण बीट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काढला होता. कॅपिटल एन इज इक्वल टू N1 मायनस N2. हा कधी यूज केला होता? ज्यावेळी N1 हा ग्रेटर दॅन N2 असेल त्यावेळी. आणि दुसरा एक फॉर्म्युला होता N इज इक्वल टू N2 मायनस N1. हा कधी यूज करतो आपण? ज्यावेळी N2 हा N1 पेक्षा ग्रेटर असेल. तर हा पार्ट झाला बीट फ्रिक्वेन्सीचा. त्याच्यानंतर नेक्स्ट झाला तो डॉपलर इफेक्ट, की ज्यामध्ये आपण ॲपरंट फ्रिक्वेन्सीचं कॅल्क्युलेशन केलं होतं, की त्याच्या चार वेगवेगळ्या कंडिशन्स होत्या, जे सोर्स आणि ऑब्झर्वर किंवा सोर्स आणि लिस्नर यांच्यामध्ये जर वेगवेगळ्या टाईपच्या रिलेटिव्ह मोशन्स असतील तर प्रत्येक कंडिशनमधले आपण ॲपरंट फ्रिक्वेन्सी काढलेली आहे. तर अशा टाईपचा एक थेरी पार्ट या पूर्ण टॉपिकमध्ये होता. बाकी रिमेनिंग जे काही पॉईंट असतील तुम्ही टेक्स्टबुकमधून किंवा नोट्समधून कव्हर करू शकता. तर त्या टॉपिकमध्ये जेवढी काही फॉर्म्युलेज आहेत तर त्याच्यावरती डिपेंडंट आपल्याला काही CET क्वेश्चन्स इथं दिलेले आहेत. तर त्यातले क्वेश्चन्स आता आपण 1 बाय 1 घेऊ शकतो. तर पहिला क्वेश्चन त्यातला त्यांनी काय दिलाय बघा, तर मी थोडासा रीड करतो इथं. तर क्वेश्चन आहे द इक्वेशन ऑफ प्लेन प्रोग्रेसिव्ह वेव्ह इज गिवन बाय y इज इक्वल टू 3 sin पाय t अपॉन 0.02 मायनस एक्स अपॉन 20. द फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह इज, म्हणजे इथं आपल्याला त्या वेव्हची फ्रिक्वेन्सी विचारलेली आहे. आपल्याला देताना त्यांनी प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन दिलंय y इज इक्वल टू काय आहे बघा, ते 3 sin पाय इंटू ब्रॅकेट t अपॉन 0.02 मायनस एक्स अपॉन 20. आता मी या इक्वेशनला स्टँडर्ड इक्वेशनशी थोडंसं कम्पेअर करतो. जे स्टँडर्ड इक्वेशन आहे y इज इक्वल टू a sin 2 पाय n इंटू t मायनस एक्स अपॉन लॅम्बडा. तर या इक्वेशनशी मी याला कम्पेअर करू शकतो. फक्त आता एक काय होतं की इथं 2 पाय आहे स्टँडर्ड इक्वेशनमध्ये, इथं फक्त पाय आहे. मग इथं जर आपल्याला 2 आणायचं असेल तर ही जी ब्रॅकेटची टर्म आहे इथं मी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 2 न मल्टिप्लाय डिवाइड करू शकतो. मग ते कसं इक्वेशन दिसेल बघा, तर y इज इक्वल टू 3 sin पाय. आता इथं 2 न मल्टिप्लाय करतो 2 इंटू टी, आणि खाली जर मल्टिप्लाय केलं तर होणार 0.04 मायनस 2 इंटू एक्स डिवायडेड बाय याला 2 न मल्टिप्लाय करतो ते होईल 40. आता या दोन्हीतला 2 मी बाहेर कॉमन काढतो, म्हणजे y होणार 3 sin 2 पाय, इथं शिल्लक राहील t अपॉन 0.04 मायनस एक्स अपॉन 40. आणि आता जर आपण या इक्वेशनचं आणि या इक्वेशनचं जर कम्पॅरिझन केलं बघा, या इक्वेशन मधल्या टर्म याच्याशी कम्पेअर करतो. आता ऑन कम्पेअरिंग काय होणार, तर हा जो n आहे तर तो इक्वल टू होणार 1 अपॉन 0.04. आता मला नाही वाटत की पुढचं कम्पॅरिझन करावं लागेल, कारण आपल्याला त्यांनी फ्रिक्वेन्सीच विचारले. तर मग इथून डायरेक्टली आपण फ्रिक्वेन्सी काढू शकतो. आता हे सोडवणं खूप सोपं आहे,
याचे 2 डेसिमल पुढे घेतो मी, वरती 100 होणार अपॉन 4. आता 100/4 आन्सर येईल 25. तर ते हर्ट्झमध्ये आन्सर असेल. तर इथं फ्रिक्वेन्सी मिळाली आपल्याला 25 हर्ट्झ. म्हणजे त्यातला जो करेक्ट ऑप्शन आहे तर तो असेल डी ऑप्शन. तर याच पद्धतीने आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया नंबर 2. त्याच्यामध्ये काय दिले बघा, 2 व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क्स प्रोड्यूस प्रोग्रेसिव्ह वेव्ह गिवन बाय y1 is equal to 4 sin 500 pi t and y2 is equal to 2 sin 506 pi t. The number of beats produced per minute is. म्हणजे आता इथं आपल्याला बीट फ्रिक्वेन्सी काढायची आहे. म्हणजे आता इथं आपल्याला 2 प्रोग्रेसिव्ह वेव्हचे इक्वेशन्स त्यांनी दिले आहेत आणि त्याच्यावरून आता आपण बीट फ्रिक्वेन्सी काढू शकतो. ती कशी काढली जाते बघा. पहिल्यांदा y1 मी घेतो बघा आता इथं, तर ते आहे 4 sin 500 pi into t. ही पहिल्या वेव्हचं इक्वेशन आहे. तसं y2 सुद्धा दिलेला आहे 2 sin 506 pi into t. असे 2 इक्वेशन दिलेले आहेत. जर आपल्याला बीट फ्रिक्वेन्सी किंवा नंबर ऑफ बीट्स काढायचे असतील, म्हणजे आपण त्याला बीट फ्रिक्वेन्सी म्हणतो, ती जर फाइंड आउट करायची असतील तर यातून आपल्याला काय करावे लागतील, फ्रिक्वेन्सीज फाइंड आउट करावे लागतील. पहिल्या वेव्ह मध्ये जी फ्रिक्वेन्सी आहे ती n1 असेल आणि दुसऱ्या वेव्ह मधली फ्रिक्वेन्सी असेल n2 आणि मग या दोघांच्या वरून आपण बीट फ्रिक्वेन्सी काढू शकतो. मग आता कशी काढणार, पहिल्यांदा हे जे इक्वेशन आहे y is equal to 4 sin, हे थोडंसं मी स्टँडर्ड इक्वेशनशी कम्पेअर करतो आणि कंपॅरिझन नंतर आपण थोडंसं त्याला पुढं सोडवू शकतो. तर याला कम्पेअर करतो मी, y is equal to a sin n into t. याच्याशी जरी कम्पेअर केलं तरी चालेल आणि किंवा याच्याशी ओमेगा घेतो मी, a sin ओमेगा इंटू टी. आणि समजा ओमेगाला मी रिप्लेस केलं तर ते a sin 2 pi nt हे असं इक्वेशन येऊ शकतं. मग आता या इक्वेशनचं मी या दोघांशी कंपॅरिझन करतो. म्हणजे कसं होईल बघा, आता हा जो 2 pi n1 आहे हा इक्वल टू याच्याशी होणार 500 pi आणि हाच 2 pi n2 म्हणजे हे सेकंड वेव्ह साठी असेल, ते कम्पेअर कोणाशी होणार 506 pi. म्हणजे असे स्टँडर्ड कंपॅरिझन केलं मी. ही जी टर्म आहे टीचा कोइफिशियंट हा या इक्वेशन मधल्या टीच्या कोइफिशियंटला मी कम्पेअर केला, म्हणजे 2 pi n1 हा कम्पेअर होईल 500 pi ला आणि 2 pi n2 हा कम्पेअर होईल 506 pi ला. आता याला सोडवू शकता तुम्ही. इथं पाय पाय कॅन्सल होणार, n1 इज इक्वल टू 500 डिवायडेड बाय 2 म्हणजे आपला आन्सर जे आहे ते येणार 250. आणि सेम जर इकडे सोडवलं, इथंही पाय पाय कॅन्सल, हा 2 डिवायडेशनला गेला म्हणजे n2 मिळाला आपल्याला 253. म्हणजे याचा आन्सर येणार आहे 253. मग आता इथं जर आपण दोघांच्या व्हॅल्यू कम्पेअर केल्या तर हा n2 ग्रेटर दॅन n1 होतो आणि मगाशी आपण बीट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला घेतलाय तर तो कॅपिटल n होणार n2 मायनस n1. मग इथं ग्रेटर व्हॅल्यू आहे 253, कमी व्हॅल्यू आहे 250 आणि जर सबस्ट्रॅक्शन याची केली तर आन्सर येणार आहे 3. म्हणजे या क्वेश्चनचं जे आन्सर आहे तर तो असेल ऑप्शन सी. तर यानंतर आपण बघतोय क्वेश्चन नंबर 3. तर यामध्ये काय दिलेलं आहे बघा, 2 waves of length 50 centimeter and 51 centimeter produces 12 beats per second. The velocity of sound is. आता यामध्ये आपल्याला वेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे. गिवन काय काय आहेत बघा, 2 वेव्हज आहेत, त्यांच्या वेव्हलेंथ आपल्याला दिलेल्या आहेत. पहिल्या वेव्हची वेव्हलेंथ आहे 50 सेंटीमीटर, त्याला हे मीटरमध्ये मी कन्वर्ट करून घेतलंय. सेकंड वेव्हची वेव्हलेंथ आहे λ2 51 सेंटीमीटर, त्यालाही आपण मीटरमध्ये कन्वर्ट केलेला आहे आणि प्लस त्यांनी बीट फ्रिक्वेन्सी दिलेली आहे n, ती आहे 12 आणि याच्यावरून आपल्याला ही वेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे. म्हणजे यामध्ये आपण बीट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला यूज करू शकतो जो लास्ट टाइम आपण बघितला आहे, n इज इक्वल टू n1 मायनस n2. आणि यामध्ये आता आपण या n1 n2 ला रिप्लेस करतोय की आपल्याकडे रिलेशन आहे
v इज इक्वल टू एन लॅम्बडा, त्यावरून एन होणार v डिवायडेड बाय लॅम्बडा. आणि मग पुढं एन इज इक्वल टू काय होते बघा, ह्या जर व्हॅल्यू इथं पुटअप केल्या तर v अपॉन लॅम्बडा 1 मायनस v अपॉन लॅम्बडा 2. ह्याच्यातून v कॉमन काढतो बाहेर, शिल्लक राहील 1 अपॉन लॅम्बडा 1 मायनस 1 अपॉन लॅम्बडा 2. या वरच्या व्हॅल्यू परत मी इथं पुटअप करतो. 1 अपॉन 50 इंटू 10 रेज टू मायनस 2 मायनस 1 अपॉन 51 इंटू 10 रेज टू मायनस 2. पुन्हा याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल किंवा क्रॉस करूया आपण. 51 इंटू 10 रेज टू मायनस 2 मायनस 50 इंटू 10 रेज टू मायनस 2 आणि अपॉन होणार आहे ह्या दोघांचा इंटू. आता 50 न 51ला जर मल्टिप्लाय केलं तर आन्सर येईल 2550 आणि याची पॉवर होणार 10 रेज टू मायनस 4. आणि यानंतर यांची सबस्ट्रॅक्शन होईल 1 इंटू 10 रेज टू मायनस 2 अपॉन 2550 इंटू 10 रेज टू मायनस 4. आता याला सोडवतो मी, ही -2 पॉवर आणि ही -4 म्हणजे शिल्लक राहील 10 रेज टू मायनस 2 आणि ही टर्म जर इकडे आणली तर 12 इंटू 2550 असं कॅल्क्युलेशन फक्त राहील. आणि हे जर आपण सोडवलं तर याचा आन्सर असेल 30600 आणि इंटू आहे 10 रेज टू मायनस 2 आणि -2 जर आन्सरमध्ये मॅच केला आपण तर हे 2 0 कॅन्सल होतील आणि आन्सर येईल फक्त 306. तर हा जो क्वेश्चन आहे तर याचा फायनल आन्सर असणार आहे 306. यानंतर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेतोय नंबर 4 की ज्यामध्ये आपल्याला दिलेला आहे 2 कार्स मूव्हिंग इन अपोजिट डायरेक्शन्स approaches each other with a speed of 22 meter per second and 16.5 meter per second respectively. The driver of the first car blows a horn having a frequency 400 Hz. The frequency heard by the driver of second car is. जे त्यातली जी सेकंड कार आहे तर त्या कारनं ज्यावेळी हॉर्न ब्लो करेल तर त्याची आपल्याला फ्रिक्वेन्सी विचारलेली आहे. आता यामध्ये गिवन काय काय आहेत बघा, ते परत एकदा मी यातून काढू शकतो. 2 कार्स आहेत, दोन्ही अपोजिट डायरेक्शनला मूव्ह होत आहेत आणि दे आर अप्रोचेस ईच अदर, म्हणजे दे आर मूव्हिंग टुवर्ड्स ईच अदर. दोन्ही कारचं स्पीड आपल्याला दिलेलं आहे. पहिल्या कारचं स्पीड आहे V1 22 मीटर पर सेकंद आणि दुसऱ्या कारचं जे स्पीड आहे V2 तर हे असेल 16.5 मीटर पर सेकंद. तर समजा पहिली कार मी ॲज अ सोर्स मानतो आणि दुसरी कार जी आहे ती ॲज अ ऑब्झर्वर म्हणून मी घेऊ शकतो. नोटेशन त्याप्रमाणे मी देतो VS 22 VO 16.5 मीटर पर सेकंद. आणि मग त्यानंतर पुढं बघा, द ड्रायव्हर ऑफ फर्स्ट कार ब्लोज अ हॉर्न हॅव्हिंग फ्रिक्वेन्सी, म्हणजे सोर्सनं जी फ्रिक्वेन्सी इमिट केलेली आहे N त्याची व्हॅल्यू आहे 400 हर्ट्झ आणि विचारलंय तुम्हाला द फ्रिक्वेन्सी हर्ड बाय द ड्रायव्हर ऑफ सेकंड कार, म्हणजे ती ॲपरंट फ्रिक्वेन्सी असेल जी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. त्यांनी वेलॉसिटी ऑफ साऊंड दिलेली आहे 340 मीटर पर सेकंद. तर ही व्हॅल्यू तुम्हाला गिवन आहे. व त्यानंतर आपण डॉपलर इफेक्ट मधला फॉर्म्युला यूज करू शकतो की ज्यामध्ये सोर्स आणि ऑब्झर्वर जर एकमेकांच्याकडे मूव्ह होत असतील किंवा दे आर मूव्हिंग टुवर्ड्स ईच अदर तर त्याच्या ॲपरंट फ्रिक्वेन्सीचा एक फॉर्म्युला आहे NA इज इक्वल टू N इंटू V प्लस VS अपॉन V मायनस VO. हा त्याचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे V प्लस VS अपॉन V मायनस VO. आता यात व्हॅल्यू मी पुटअप करतो. त्यांनी N दिलेला आहे 400, V ची व्हॅल्यू आहे 340 प्लस VS होणार 22 अपॉन V आहे तसाच 340 मायनस होणार VO 16.5. आता त्याला जर सोडवलं आपण तर ते 400 इंटू होणार 340 प्लस 22 म्हणजे आन्सर होणार 362 असा असेल. आणि जर मायनस आपण केलं तर आता कसं होईल बघा, 0 पॉईंट किंवा हे 340.0 असेल मायनस होणार आहे 16.5. हे जर सोडवलं आपण तर आन्सर याचं येणार आहे 5 कॅरी 1 आले, इथं 3 असेल, त्यानंतर कॅरी 1
आणि हे येणार 32. तर हे आन्सर असेल याच.